काय झालं? नाही, काही नाही, असंच. नमिता, सांगितल्याशिवाय तुला चैन पडणार नाही आणि ऐकल्याशिवाय मला. सांग बघू, काय झालं? आपण अनेक गोष्टींचा त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवतो, पण त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला जास्तच त्रास होतो. आता मी आशूसाठी पर्सनली टिफिन भरत होते, तर आत्या येऊन मला 4 शब्द बोलून गेल्याच. म्हणाल्या, या मुलीनी अख्ख्या घराला वेठीला धरलं होतं आणि आज तूच तिला शुभंकर बरोबर ऑफिसला धाडतेस. हद्द झाली तुझ्या या आंधळेपणाची. तू काही बोलली नाहीस ना त्यांना? नाही, माझ्या शब्दाला शब्द नको म्हणून नाही बोलले, पण ह्या सगळ्याचा मला खरंच खूप त्रास होतोय आता. नमिता, त्यांनी मलाही हे सगळं ऐकवलंय. मी सुद्धा अस्वस्थ झाले. पण नमिता, तू केलंस ते योग्यच केलंस. अगं, आता असे कितीचे महिने राहिलेत, हा म्हणता निघून जातील ग. आणि कदाचित आशू नसल्यामुळे आपल्या दोघींना त्याचा भडीमार ऐकून घ्यावा लागत असेल. आपण दोघी आहोत ना एकमेकींना. तू त्यांचं बोलणं काही मनावर घेऊ नकोस. आपण दोघी ना आता मस्तपैकी कॉफी पिऊया. आज आशू नाहीये, त्यामुळे तुलाही काम कमी आहे ना. मी पेस्ट्री सुद्धा केली. कॉफी बरोबर पेस्ट्री खाऊया आणि वजनही वाढवूया. चला. मला एक सांगा मिस किटी, की हे जे पलाश पुरंदर आहेत तुमचे स्टार ऍक्टर, तुम्ही त्यांच्या फक्त पीए आहात की? सांभाळून बोलायचं, कळलं ना? राग लगेच होतो बुवा. जे सांगायचंय ते सांगितलंय. इथून पुढे फक्त तुमच्या कामाशी तुम्ही मतलब ठेवायचं. ओके. आणि प्लीज हे कायम लक्षात ठेवा. रागवली. अहो तेच तर करतोय किटी मॅडम मी.
आता थोडेच दिवस राहिलेत समीर. हे काय तू काहीच खात नाहीयेस? आज इच्छाच होत नाहीये आणि थोडं मलूल वाटतंय. अशा कंडिशनमध्ये असे मूड स्विंग्स होऊ शकतात. मला असं वाटतं की तू आता ऑफिसला जाणं थांबवलेलं बरं, हो की नाही शुभू? मला वाटतं की हे अश्विनीलाच ठरवते. मी घरी बसून काय करणार? मला कंटाळा येईल आणि आता तर फक्त 5 महिनेच झालेत. बायका अगदी 9व्या महिन्यापर्यंत काम करतात. एक्झॅक्टली. अगं इनफॅक्ट मीराने पण हेच सांगितलंय की जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत हिने ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, म्हणजे पुढचं सगळं व्यवस्थित होण्याकरता यु नो. त्यामुळे मला वाटतं की जमतंय तोवर येऊ दे हिला ऑफिसला. आणि समजा कधी तुला तो काय मगाशी शब्द वापरला होतास? मलूल. हां, जर असं म्हणजे मलूल वगैरे वाटलं तर ही कधीही घरी येऊ शकते ना ग, आराम करू शकते, हो की नाही? हो. निघूया आता, उशीर होईल नाही तर. आज इच्छा होत नाहीये काय खायची. येते. मला पण बास झाला. चल बाय विता. बाय. हा जान. अरे तुला सांगितलं ना, भेटतो म्हणजे भेटतोच, भेटणारच, प्रॉमिस. फक्त थोडी वाट पैसे तयारी पाहिजे. नवीन रेस्टॉरंट आहे, जसं हवं तसं, मेड फॉर अस. सो सी यू सून. बाय. का एवढं चार्मिंग हसतेस? चार्मिंग. मला कसं जमतं रे तुला हे सगळं? सगळं म्हणजे कमाल आहे पलाश. हे न समजण्या इतका तूही अज्ञानी नाही आहेस आणि न मी. भीती नाही वाटत तुला? भीती मेराची. नॅचरली. किती कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. मीराला माझ्या इमोशनल आधाराची गरज आहे, जी मी टोटली पूर्ण करतो. अँड दॅट इज माय ट्रम्प कार्ड. माझ्या गरजा पूर्ण करायला ते ट्रम्प कार्ड मी वापरतो.
फेअर गेम, डझंट इट? सॉरी, नो कमेंट्स. काय या विषयावर आपलं डिबेट होऊ शकतं आणि मला त्यात पडायचं नाही. बिकॉज दिस इज युअर पर्सनल मॅटर. या म्हणजे तू, मीरा, तुझं ट्रम्प कार्ड वगैरे, दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. हो, पण माझ्या तारखांचे घोळ करायचं नाही. दॅट्स इट. येस, डन. चला, चला. फायनली. साहेब, 14 तारखेच्या सभेला बंदोबस्ताची ड्युटी लावायची ना साहेब? हो साहेब. काय आहे? नाही, बंदोबस्ताची ड्युटीचं काय करायचं? ते रुटीन बंदोबस्ताचं होऊन जाईल हो. पण त्या इंटरेस्टिंग बंदोबस्ताचं प्लॅनिंग मात्र एकदम चोख आणि काळजीपूर्वक करायला लागणार आहे. कुठला बंदोबस्त साहेब? मांढरे असताना तर त्याला बरोबर अर्थ कळला असता. तर तो पहिल्यापासून त्या केसवर होता म्हणा. अश्विनी देवधर बद्दल बोलताय का? गुड, व्हेरी गुड कटके. चला, म्हणजे तुमचं माझ्याशी ट्युनिंग जुळायला लागलं तर. बेटा, थँक्यू साहेब. पण तुम्ही ते बंदोबस्ताचं काय म्हणत होतात? ती अश्विनी देवधर आणि तिची ती मैत्रीण किटी, त्या दोघींवर नजर ठेवण्याचा उपयोग झाला. माझा अंदाज एकदम परफेक्ट निघाला. म्हणजे? ती किटी आहे ना, ती तर एकदम बनेल पोरगी आहे. पण ती अश्विनी देवधर एकदम छुपी रुस्तम निघाली बाबू. तिच्या सोजवळ चेहऱ्यावर जाऊ नका कटके. त्या किटीने तर तो मस्त बकरा पकडलाय, चिकणा हिरो. काय नाव त्याचं? तो तुमचा हिरो, तो काय ते पलाश पुरंदरे तुमचा. आमचा कुठला हिरो साहेब? तुमचाच हिरो तो. जाऊ द्या ना साहेब. जरा टीव्हीवर कोणी झळकलं चमकलं की लगेच पागळता तुम्ही. साहेब, ते तुम्ही अश्विनी बद्दल काय सांगत होतात? ही अश्विनी देवधर मिडल क्लास पोरगी आहे, पण इम्पोर्टेड गाडीनं फिरते. रोज नवीन गाडी. तिला कधी घरी भेटायला जावं तर कधीच भेटणार नाही मॅडम. आता मला सांगा की पलाश पुरंदरेसारखा एखादा बकरा गाठल्याशिवाय हे शक्य होणार आहे का? काय? बरोबर आहे साहेब. कटके, तुम्हाला सांगतो, या पोरी म्हणजे ना फुलपाखरं आहेत, फुलपाखरं. पैशाचं झाड बरोबर शोधून काढतात आणि अलगद बसतात त्याचे. पण हा होळकर पण त्यांचा बाप आहे, बाप. या फुलपाखरांना चिमटीत असं पकडायचं ना की त्यांच्या पंखांना लागलेला पैशाचा रंग आपल्या बोटांना बरोबर लागला पाहिजे.
मला लंच करता जायचंय, तू सुद्धा येतेस. चल. नाही नको, मला मिसेस प्रधानांनी भला मोठा डबा दिलाय, तो मी खाईन. मिसेस प्रधानांशी मी बोलेन, तू त्याची काळजी करू नकोस. नाही पण उगाच बाहेर कशाला. अगं उगाच नाही, मी जिकडे जाणार आहे ना लंच करता, त्या हॉटेलमध्ये मलाई कोफ्ता खूप छान मिळतो म्हणून. साधारण 10-1 मिनिटात आपण निघू. तू आवरून घे. मी एकदा मिसेस प्रधानांना फोन करून विचारते, मग आपण निघू. अगं मी सांगितलं ना की मिसेस प्रधानांना मी फोन करेन म्हणून. हां, आणि इनफॅक्ट मी त्याला खूप आनंद होईल की तुला आज मलाई कोफ्ता खावासा वाटला आणि तू तो खाल्लास. हां? 1 मिनिट. हाँ भरत भाई, बोलिए बोलिए. 1 सेकंड ना, तू निघ, आवर लगेच. हाँ बोलिए. अरे मीटिंग आप कहेंगे तभी सर. बताइए आप कभी फ्री हैं? हॅलो हॅलो, कोण हवंय आपल्याला? हॅलो पलाश, आपण कोण? मी मिसेस पलाश, डॉक्टर मीरा. फोन आपटला. मिसेस पलाश म्हटलं म्हणून.